2022 ला विचारलेला हा क्वेश्चन नंबर 6 आहे. काय म्हणतोय, द स्टेटमेंट पॅटर्न P implies on Q implies P is equivalent to. P implied on हा ब्रॅकेट दिलाय, ऑप्शन मध्ये सुद्धा P implied on, P implied on, P implied on, P implied on दिलाय. त्याच्यामुळे काही सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे का? नाही. सो आपण काय करू, जो आपल्याकडे गिवन स्टेटमेंट आहे त्याची व्हॅल्यू काढू आणि बघू ऑप्शन मध्ये कुणासोबत ती मॅच होते. गिवन स्टेटमेंट आपल्याकडे दिलाय P, याचा अर्थ काय होणार, निगेशन P और समोरचा ब्रॅकेट ॲज इट इज. हा समोरचा ब्रॅकेट ॲज इट इज म्हणजे Q इम्प्लाइड P चा मिनिंग काय होणार, निगेशन Q और P. आता याच्यामध्ये बघा, हा आहे डिसजंक्शन, हा आहे डिसजंक्शन, दोन्ही डिसजंक्शन असल्यामुळं आपण कुठलाही सिक्वेन्स घेऊ शकतो. सो हा ब्रॅकेट मी या ठिकाणी सुरुवातीला पण घेऊ शकतो, नंतर पण घेऊ शकतो. ऑल्सो या पीला मी इकडे सुद्धा आणू शकतो. सो मी तेच करतो, निगेशन P और P यांना सोबत घेतो आणि समोर हा निगेशन Q. निगेशन P और P दिस इज ऑलवेज ट्रू. या ठिकाणी और, या ठिकाणी काय, निगेशन Q. या ठिकाणी ट्रू और निगेशन Q इज ऑलवेज ट्रू. दॅट मीन्स दिस गिवन कंपाऊंड स्टेटमेंट इज अ टॉटोलॉजी. मग जर गिवन स्टेटमेंट आपल्याकडे टॉटोलॉजी असेल तर आपण सगळे ऑप्शन चेक करू. ज्याच्यामधला जो ऑप्शन आपल्याकडे टॉटोलॉजी येईल दॅट विल बी आवर आन्सर. पहिल्यांदा चेक करू ऑप्शन ए. काय म्हटलं बघा, P implies on P और Q. हा काय होणार, निगेशन P और P और Q. या ठिकाणी पण दोन्ही ठिकाणी डिसजंक्शन आहे. आपण हा ब्रॅकेट कुठेही शिफ्ट करू शकतो किंवा सगळ्यांना बाहेर घेऊ शकतो. निगेशन P और P और Q घेतला. हा जो ब्रॅकेट आहे मी पहिल्या दोन स्टेटमेंटसाठी यूज करतो. निगेशन P और P दिस इज ऑलवेज ट्रू. और या ठिकाणी समोर आहे Q. या ठिकाणी ट्रू आहे आणि डिसजंक्शन आहे, त्याच्यामुळे दिस कंप्लीट सेंटेन्स विल और स्टेटमेंट विल ऑलवेज बी ट्रू. म्हणजे ऑप्शन ए सुद्धा टॉटोलॉजी आहे. गिवन स्टेटमेंट इज टॉटोलॉजी. ऑप्शन ए इज ऑल्सो टॉटोलॉजी. देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. पुढचा आहे क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन म्हणतोय द निगेशन ऑफ, या ठिकाणी आपल्याला एक कंपाऊंड स्टेटमेंट दिला आहे आणि त्याची व्हॅल्यू इक्विव्हॅलंट टू काय आहे आपल्याला विचारलंय. सरळ सरळ अगोदर आपण याचं निगेशन काढून घेऊ. निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट लिहितो मी या ठिकाणी, निगेशन एस. निगेशन ऑफ P आहे, याचा निगेशन म्हणजे काय होणार, इज इक्वल टू P होणार. जर निगेशन ऑफ P करायचं असेल तर इज इक्वल टू तो निगेशन P होणार. त्याच्यानंतर अँडचं निगेशन काय होणार, इज इक्वल टू ऑर. त्याच्यानंतर ऑरचं निगेशन काय होणार, इज इक्वल टू अँड. निगेशन ऑफ निगेशन एस काय होऊन जाईल, एस. या ठिकाणी ऑरचं निगेशन अँड. निगेशन ऑफ निगेशन आर काय होऊन जाईल, आर. निगेशन ऑफ अँड काय होऊन जाईल, ऑर. निगेशन ऑफ एस काय होऊन जाईल, निगेशन एस. आता डायरेक्टली आपल्याकडे मध्ये दोन स्टेटमेंट आहेत, बाहेर एक आहे, त्याच्यामुळे हे बाहेरचं स्टेटमेंट या ब्रॅकेटवरती डिस्ट्रीब्यूट करून घेऊ. काय होऊन जाईल, एस अँड आर, एस अँड आर या दोघांचं कनेक्टिव्ह या ठिकाणी दोन ब्रॅकेटच्या मध्ये, और एस अँड निगेशन एस, एस अँड निगेशन एस. दोन ऑपोजिट स्टेटमेंट ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू जर कंजंक्शनने जॉईन केले असतील तर या कंप्लीट ब्रॅकेटची व्हॅल्यू काय होऊन जाणार, फॉल्स. हा जर फॉल्स झाला तर फॉल्स और हा ब्रॅकेट आहे, हा ब्रॅकेट जर ट्रू असेल तर ट्रू और फॉल्स म्हणजे ट्रू होऊन जाईल. हा ब्रॅकेट जर फॉल्स असेल तर फॉल्स और फॉल्स म्हणजे फॉल्स होऊन जाईल. सो बेसिकली आता या पॉइंटला या कंप्लीट स्टेटमेंटची व्हॅल्यू या एका ब्रॅकेटवरती डिपेंडंट आहे. त्याच्यामुळे आपण खाली या सगळ्यांचं सिम्प्लिफिकेशन म्हणून हा फक्त ब्रॅकेट ॲज इट इज घेऊ शकतो. काय राहिला हा, एस अँड आर. एस अँड आर इज द इक्विव्हॅलन्स ऑफ निगेशन ऑफ द गिवन स्टेटमेंट. या ठिकाणी कुठं आहे तो ऑप्शन बघा, ऑप्शन डी. काही जणांना याच्यामध्ये असं सुद्धा डाऊट येऊ शकतो की सर आपण ऑप्शन 1 कडे जर बघितलं तर एस अँड आर या ठिकाणी आपल्याकडे आलं होतं. कुठं आहे बघा, या ठिकाणी एस अँड आर और निगेशन एस, आर और निगेशन एस. हा ऑप्शन ए सुद्धा बरोबर आहे असं बऱ्याच जणांना वाटू शकतं, परंतु त्यांनी काय विचारलं आपल्याला, निगेशन ऑफ गिवन स्टेटमेंट इज इक्विव्हॅलंट टू. इक्विव्हॅलंट म्हटल्यानंतर आपल्याला त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये घेऊन यायचंय. याचा सिम्पलेस्ट फॉर्म एस अँड आर आहे, त्याच्यामुळं ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. समजतंय. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलंय, कन्सिडर द फॉलोइंग 3 स्टेटमेंट्स. ओके, पी स्टेटमेंट दिलाय 11 इज अ प्राईम नंबर. 11 आहे का प्राईम नंबर, येस. 11 ला 11 आणि 1 ह्या दोन नंबर सोडून दुसऱ्या कशाने भाग जात नाही, त्याच्यामुळे दिस स्टेटमेंट इज ट्रू. क्यू काय म्हटलंय, 7 इज अ फॅक्टर ऑफ 176. 176 चा फॅक्टर आहे का 7. 7 1 7, 7 2 14, उरले 3 झाले 36, 7 5 35, उरला 1 कॅरी होतोय, त्याच्यामुळं दिस स्टेटमेंट इज फॉल्स.
176ला 7ने पूर्ण भाग जात नाही. आर म्हटलंय LCM of 3 and 7 is 21. 3 is a prime number, 7 is a prime number. LCM of two prime numbers is their product. 3 7s are 21. Therefore LCM of 3 and 7 is 21. करेक्ट आहे. त्याच्यामुळं स्टेटमेंट आर हे आहे ट्रू. त्याने विचारले देन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू. ऑप्शनमध्ये आपण ठेवून देऊ सरळ सरळ बघा. पी ची व्हॅल्यू काय आहे, ट्रू ठेवून दिली. और या ठिकाणी निगेशन क्यू म्हणजे काय झाला, निगेशन एफ हा काय झाला, ट्रू. अँड आर ची व्हॅल्यू काय आहे, टी, हा ट्रू. और या ठिकाणी ब्रॅकेट काही असला असता तरी सुद्धा ऑटोमॅटिकली हा ट्रू झालाय, कारण डिसजंक्शन मध्ये एक ट्रू आला म्हणजे कंप्लीट व्हॅल्यू डिसजंक्शनची ट्रू येणार. समोर काय आपल्याला व्हेरीफाय करून बघत बसायची गरज नाही, कारण ऑप्शन ए च आन्सर एकदम आपल्याला जे पाहिजे तसं करेक्ट आलेलं आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 9 काय म्हटलं आपल्याला बघा. द निगेशन ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न. आपल्याला हा स्टेटमेंट पॅटर्न दिला, याचं निगेशन काढायचं. चला सरळ काढून टाकू. या ठिकाणी स्टेटमेंट पॅटर्न दिला आपल्याला पी और क्यू इम्प्लाइड ऑन निगेशन आर. आता हे निगेशन अप्लाय करण्याच्या अगोदर मी या स्टेटमेंटला काय करून घेतो, थोडं सिम्प्लिफाय करून घेतो. ठीक आहे, हा पी ठेवला ॲज इट इज और क्यू इम्प्लाइड निगेशन आर. याचा अर्थ काय रे, निगेशन क्यू और निगेशन आर. पी इम्प्लाइड क्यूचा मिनिंग होतो निगेशन पी और क्यू. पहिल्या स्टेटमेंटचा निगेशन और दुसरा स्टेटमेंट ॲज इट इज. क्यूचा निगेशन और दुसरा ॲज इट इज. आता आपण सगळ्यांचं निगेशन घेऊन टाकू. निगेशन ऑफ पी काय झाला, निगेशन पी. ऑरचा निगेशन काय झाला, किंवा डिसजंक्शनचा निगेशन झाला कंजंक्शन. ब्रॅकेटमध्ये निगेशन ऑफ निगेशन क्यू इज इक्वल टू काय येणार, हा क्यू येणार, हा ब्रॅकेट ॲज इट इज. या ठिकाणी ऑर आहे, ऑरचा होऊन जाईल. अँड निगेशन आरचा काय येणार, निगेशन या ठिकाणी आर. या ठिकाणी हे आहे आपलं आन्सर. निगेशन पी अँड क्यू अँड आर. निगेशन पी अँड क्यू अँड आर. ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. आणि अशा प्रकारे आपण पोहोचलोय क्वेश्चन नंबर 10 ला. काय म्हणतोय, पी स्टेटमेंट दिले अ मॅन इज हॅपी. क्यू स्टेटमेंट दिले अ मॅन इज रिच. सिम्बॉलिक फॉर्म ऑफ अ मॅन इज नायदर हॅपी नॉर रिच. याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो तो बघायचा आणि त्याच्यानुसार आपण या स्टेटमेंटला स्ट्रक्चर द्यायचं. कसं होणार बघा. अ मॅन इज नायदर हॅपी नॉर रिच. नायदर हॅपी नॉर रिच म्हणजे तो हॅपी सुद्धा नाहीये आणि रिच सुद्धा नाहीये. हॅपी सुद्धा नाही म्हणजे नॉट हॅपी. आणि म्हणजे या ठिकाणी अँड आला. रिच सुद्धा नाही म्हणजे नॉट रिच. नॉट हॅपी म्हणजे काय झालं, निगेशन ऑफ पी. अँड नॉट रिच म्हणजे काय झालं, निगेशन ऑफ क्यू. निगेशन पी अँड निगेशन क्यू आहे का ऑप्शन मध्ये, नाहीये. परंतु जर आपण या तिघामधून निगेशन जर काढला कॉमन तर काय होऊन जाईल, निगेशन जर काढला कॉमन, निगेशन पी मधून निगेशन काढला काय राहिला पी. अँड मधून निगेशन काढला काय राहिला ऑर. निगेशन क्यू मधून निगेशन काढला कॉमन काय राहिला क्यू. या ठिकाणी बघा आपल्याकडे निगेशन इन ब्रॅकेट पी और क्यू आलाय, म्हणजे ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन. मित्रांनो, सहज मला एक गोष्ट आठवली. लहानपणी खेड्याकडे असं आम्हाला सर एक गाणं म्हणून दाखवायचे. एखाद्या पोराला जर म्हणायचं असेल की तू शिक म्हणून, आर धोंड्या नवसाच्या तू मुलार, शिकाव शाळा कुठवर सांगो तुलार, तुझ्या रे बापाला नाही रे घोर, वळतोय साऱ्या गावाची ढोर. आहा, ते ऐकून आमच्या क्लासमधला जो धोंड्या आहे तो फक्त शिकायला लागला. चांगली गोष्ट आहे. बघूयात नेक्स्ट क्वेश्चन. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही, चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो, तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स, लक्षात ठेवा.